काल दीप अमावस्या होती. घरातील सर्व पंथी समय आणि निरांजन स्वच्छ करून त्यांची पूजा केली आणि पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी हे दीपपूजन केले जाते. तिमिरातून तेजाकडे वाटचाल करण्याचे दीप एक महत्त्वाचे माध्यम आहे. दिवा हे तेजाचे, ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते आणि नैवेद्याला तळणीचे पदार्थ आणि गोड पदार्थ केले जातात. तसंच मी आज केलं. छान असं मनोभावी पूजा केल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं होतं. संध्याकाळी यांचे काका काकू म्हणजेच माझे सासू सासरे आलेले होते. त्यांना चहा केला. लेकरात झोपेतून उठलेला होता आणि तो झोपेतून उठला की थोडा वेळ तरी मी त्याला द्यावं असं त्याला वाटतं, म्हणून त्याला पकडून घेतलं आणि थोडा वेळ त्याला असं पॅम्पर केलं. आणि मला तर वाटतं सर्व लहान पोरं असेच करतात, त्याला थोडंसं जवळ घ्यावं असं वाटतं झोपेतून उठल्यानंतर. तुमच्याकडेही असंच करतात का? कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. चहा झाल्यानंतर चहा घेतला. अंधार झालेलं होतं म्हणून मग दिवे लावून घेतले. दीपपूजा सकाळीच केलेली होती आणि संध्याकाळी मी सर्व दिवे लावून घेते जे दीपपूजेसाठी ठेवलेले असतात पाटावरती. त्यानंतर आम्ही खाली गेलो. भाजी वगैरे घ्यायची होती. थोडी भाजी घेतो तेवढ्यात पाऊस यायला लागला म्हणून पटकन वरती आलो. नंतर रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. लेकराला गरमागरम भजी काढून घेतली. चला मग आजचा हा मिनी व्लॉग इथं सेंड करते. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.